हरियाणामध्ये जेव्हा वर्गीकरणाचा प्रश्न आला, आम्ही त्या देशात ते सगळे वाटतं पाहिजे, इतके भयंकर आहेत की साले चमारों को घुसने नहीं देंगे। कहाँ? विधानसभा में, विधानसभेत कुठली भाषा, सभेत भाषा, व्हाट्सअपवर भाषा, फेसबुकवर भाषा, हा वाल्मीकि समाज म्हणत होता कि हम सब लोग अभी साले चर्मकारों को घुसने नहीं देंगे। कुठं? वाल्मीकि जाती म्हणजे चर्मकार अग्रेसर आहे। तर हे कसं आहे का, असं वाटतं हा भ्रम का झाला की जर मातंग समाजाची 2 लोक असतील आणि बौद्ध समाजाची 10 लोक असतील तर मातंग समाजाची दोन्ही लोकांना फायदा झाला, पण ते 2 दिसतात। बौद्धांची संख्या 10, बौद्ध 10 होते गृहीत धरूया, त्याचे 5 नोकरीला लागला तर जास्त वाटतात। अरे पण संख्या बघितली तर ते 50% झाले ना। तुझे 2 लागले, 2 होते, 2 लागले, तू 100% आला। आणि हे आमचं कुठलं जरी नेतृत्वाचं लोकांना भडकवण्याचं काम करतात, त्याचा उद्या राजकीय आरक्षणावर मागणी होणार आहे। अशा अर्थाने विदर्भात जरी कुठलंही तर नागपुरात मी असं का म्हणतो, जनसंख्येच्या आधारावर जे असतं, नागपुरात महापालिकेचे प्रभाग निश्चित करताना 13% आरक्षण नाही। नागपुरात अनुसूचित जातीची जनसंख्या 20% जवळ आहे आणि म्हणून 151 पैकी 30 प्रभाग रिझर्व करण्यात आले, 13% नाही। याचा अर्थ असा आहे की तुम्ही ही टक्केवारी ठरवताना जनसंख्या लक्षात घेतलीच पाहिजे। त्याच्या बाहेर जाऊन कुठलेही सरकार काही करू शकत नाही। केलं मनमानी तर त्याला कायद्याने चॅलेंज होणारच आहे। पण आम्ही ते सरकारने केल्यावर किती दिवस भांडत राहायचं बघ, म्हणून आजच आम्ही सरकारशी बोललो। आम्ही सरकारला हे निवेदन दिलं, प्रश्न असा आहे त्या समाज बांधवाची आमचा संपर्क सुरू आहे की बाबा रे असं असं होऊ शकते, आपण एकत्र राहिलो तरच फायदा आहे। जर सरकारनं तुमची भूमिका मान्य केली नाही समोर आपलं काय पावलं? सरकारनं तुमची भूमिका मान्य केली नाही तर आपलं काय पावलं? सरकारने जर म्हणजे आरक्षण जे आहे, टक्केवारी, आरक्षणाची जी टक्केवारी आहे ही प्रचलित सूत्रानुसार, न्यायसूत्रानुसार, न्यायसम्मत सूत्रानुसार नाही केली तर आम्ही न्यायालयाच्या मार्गावर अजून एक